16 फेब्रुवारी रोजी उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील टोळी प्रमुख राहुल उज्जैनवाल याने त्याच्या टोळीतील साथीदारांसह फिर्यादी मयूर विजय रोहम व त्याचे साक्षीदार यांना धारदार हत्याराने व त्याच्याकडील गावठी कट्ट्याने जीवे मारण्याचा प्रयत्न केला म्हणून गुन्हा रजिस्टर नंबर 56/2024 भारतीय दंडविधान कलम 307 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्यातील आरोपी अटक करण्याबाबत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी ज्ञानेश्वर मोहिते यांच्या कामाच्या पद्धतीवर विश्वास ठेवून त्यांना अतिशय गंभीर गुन्ह्यातील अट्टल गुन्हेगार यांना तात्काळ अटक करण्याबाबत सूचना दिल्या होत्या। या अट्टल गुन्हेगाराचा आयुक्तालयातील इतर पोलीस शोध घेत असताना गुंडा पथकाचे पोलीस हवालदार विजय सूर्यवंशी यांना माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील आरोपी हे टिटवाळा कल्याण या ठिकाणी गेले आहेत। त्यानुसार गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी ज्ञानेश्वर मोहिते यांनी सदरची माहिती तात्काळ पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस हवालदार विजय सूर्यवंशी, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत असे टिटवाळा कल्याण येथे जाऊन आरोपीचा शोध घेतला असता सराईत रेकॉर्डवरील गुन्हेगार आरोपी नईम मेहबूब शहा वय वर्ष 21 राहणार सुंदरनगर देवळाली यास साई गणेश लॉज टिटवाळा येथून ताब्यात घेतले असून इतर आरोपींचा शोध घेऊन तपास चालू आहे। गुंडाविरोधी पथकाने बाहेर राज्यातून आतापर्यंत पकडून आणलेल्या गुन्हेगारांची माहिती घेता गुन्हेगार हे गुन्हा करून बाहेर जिल्ह्यात पळून गेले तर गुंडा पथक त्यांना पकडून आणतेच, त्यामुळे गुन्हेगारांच्या मनात गुंडा पथकाची भीती निर्माण झाली असून आता अट्टल गुन्हेगार हे गुन्हा करून पळून जाण्या अगोदर गुंडा पथकाचा विचार करूनच गुन्हा करतील। पोलीस आयुक्तांनी गुंडा पथकावर टाकलेल्या विश्वासामुळे शहरातील टोळीची गुन्हेगारी नक्कीच कमी झाली आहे। गुंडा पथकाच्या या कारवाईमुळे वरिष्ठ अधिकारी यांनी गुंडा पथकाचे कौतुक केले आहे। प्रतिनिधी मोहसिन पठाण, स्टार न्यूज, नाशिक।